असं असेल तर जवळच बोल. चला सामन्याकडे बोलूया. पहिला सामना पेटाली पक्ष कोलवडी. स्ट्राईकला येतो संदीप, नॉन स्ट्राईकला येतो वैभव आणि गोलंदाजीवर येतोय मात्र गोलंदाज मात्र पार्थ. चला सामना चालवत आहे. पार्थ टू संदीप. षटकातील पहिला चेंडू, पहिल्या षटकामधला सुंदर चेंडू ची समाप्ती होते. पहिला चेंडू म्हणतो एक निर्धार असा चेंडू. पुन्हा एकदा संदीप तो पार्थ. आता मात्र एक खराब चेंडू. अशा तऱ्हेने संघाची एक धाव मात्र वाढते. आता मात्र लेग ऑफ कट केलेला चेंडू, 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावाच्या मदतीने संघ पोचतो मात्र 3 या धावसंख्येवर. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते त्या गली क्षेत्रामध्ये. पुन्हा एकदा खराब चेंडू संदीप पालकर सर आपल्याला दाखवतात. एक व्हाईट चेंडू. या व्हाईटच्या सहाय्याने संघ पोहोचतोय 4 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा त्या क्षेत्रामध्ये चेंडू, मात्र क्षेत्ररक्षण खूपच सुंदर कोलवडी संघाकडनं पाहायला मिळते. एका धावाच्या मदतीने संघ पोहोचतो 5 या धावसंख्येवर. आता मात्र स्ट्राईक एंडला येतो दोन नवीन खेळाडू, वैभव केनी जो स्वतः संगणक आहे पेटाली संघाचा. वैभव यांच्या बॅटमधून निघालेला पहिलाच चौकार. या चौकाराच्या मदतीने संघ पोहोचतो 9 या धावसंख्येवर. षटकातील मला तर वाटते 4 चेंडू आणि 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. मात्र एक सुंदर चेंडू पार्थ यांच्या गोलंदाजीने. षटकातील 5 चेंडू झालेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक, धावसंख्या 9. पुन्हा एकदा वैभव टू पार्थ. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि एक खराब क्षेत्ररक्षण झेल सुटलेला आहे. मात्र एक धाव, या एका धावाच्या मदतीने संघ पोहोचतो 10 या धावसंख्येवर.
चांगली सुरुवात पाहायला मिळते. बिनबाद 10. चला नवीन गोलंदाज येतो तो सतीश आगलावे आणि स्ट्राईक एंडला स्वतः कर्णधार वैभव. मात्र वैभव यांनी एक चौकार मारलेला आहे संघासाठी. आता मात्र पूर्ण स्ट्राईकला मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव. चला पहिल्या चेंडूवर एक लेग बायच्या स्वरूपात एक धाव. एका धावाच्या मदतीने संघ पोहोचतो तो 11 या धावसंख्येवर. हॅलो चेक. चला आजच्या रात्रीतील पहिला सामना राजा राणी क्रिकेट क्लब घोट आणि आज एक मोठी मॅच पिठाला आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल कोलवाडी. टॉस इथे जिंकले कोलवाडी टीम आणि प्रथमतः इथून क्षेत्ररक्षणाबरोबर जाण्याचा निर्णय. फलंदाजीसाठी कोलवाडी टीमला मात्र आमंत्रित केले. षटक क्रमांक पहिला मार्ग दुसरा असताना पाहायला मिळतो इथे सतीश आगलावे ऑन स्ट्राईक. परेश केनी लेफ्ट हँड बॅट्समन. आपण पाहायला गेलं तर पहिला अगदी आउटफिट फास्ट आहे. आपण कालच्या रात्रीमध्ये हे पाहिलं खूप छान पद्धतीने या मैदानावरती अगदी बॉल पाहायला गेलं तर न बॉलचा इशारा. अतिरिक्त हाईट फॅक्टर पाहायला मिळालं आणि एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये मात्र धाव मिळेल. हवं तसा फायदा उचलता आला नाही. फ्रंटपुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न परिपूर्ण केला गेला होता. त्याच्यानंतर इथून नो बॉलचा इशारा. येणारा बॉल असेल फ्री हिट. फ्रीटचा बॉल परेश केनी फेस करत असताना ऑन साईडला खेचून काढल्या. क्षेत्ररक्षक काय तिथे गॅप शोधले. बॉल होते फरार. सीमारेषा पार. चौकार. त्याच्यानंतर होणारा सामना आहे तुर्भे यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील राजा राणी गोट. स्वतः आयोजक टीम आणि तुम्हाला सर्वांचे लाडके बाळासाहेब धुमाल हे सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेत असताना व्यासपीठावरती पाहायला मिळतात. त्याचबरोबर मी त्र्यंबक शेठ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आदरणीय विशाल शेठ केणी त्याचबरोबर तेजस शेठ केणी या साहेबांनाही विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. आणि या दोन धावा धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या
18 धावा 18 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. अगदीच संत गतीने मात्र पाहायला गेलं तर 9च्या मात्र सरासरीने धावा बनवत असताना गणपती बाप्पा मोरया, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि या खऱ्या अर्थाने या स्पर्धेला आजच्या रात्रीतील मात्र पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतो आणि खूप छान पद्धतीनं या मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीमध्ये ही चांगले खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. षटक क्रमांक 2 सतीश यांच्या स्वरूपामध्ये मार्गस्थ असताना एक फटका मोठा जरूर आलाय, परंतु चांगल्या पद्धतीने मात्र आतापर्यंत हातलत असताना पाहायला मिळाले. ऑन साईडला खेचून काढला, गॅप साईडला फाईन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना आउटफील्ड थोडीशी स्लो तिथे पाहायला मिळाली आणि अगदी फाईन डीप मधला क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचताना पाहायला मिळतील. उचलतील, फेकी करतील, तोपर्यंत एकीला दुहेरीमध्ये रूपांतर करताना पाहायला मिळतात आणि 2 धावेनं मात्र षटक क्रमांक 2 सतीश यांच्या स्वरूपामध्ये समाप्त होतात. 1 विकेट माघारी. धावफलकावरती बॅटिंग करत असताना टीम कोळवाडी पेठाली 21 या धावसंख्येवरती. सर नेक्स्ट कॉल इथून असेल तुम्हाला. टीम तुर्भे आणि आमची आयोजक टीम स्वतः राजाराणी गोट दोन्ही टीमला विनंती करेन 5 षटकांच्या समाप्तीनंतर आपण लगेच टॉस का बॉस मध्ये इथे मात्र उपस्थित राहायचं आहे. त्याचबरोबर स्वर्गीय त्र्यंबक शेठ स्मृती चषकाचे यशस्वी आयोजक आदरणीय विशाल शेठ केणी आणि तेजस शेठ केणी यांनी विनंती करेन की आपण मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि आमच्या या स्पर्धेसाठी LED स्टंप्स इथे मात्र आम्हाला स्पॉन्सर इथे त्यांच्याकडनं करण्यात आलेले आहेत, त्यांचंही मनापासून आभार. तुम्ही पाहताय अनुभवता एक जबरदस्त स्पर्धा. या नेहमीच सातत्याने अगदी अखंड वर्षभर या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळते आणि एका नावाची चर्चा होताना पाहायला मिळते. आदरणीय तुम्हाला सर्वांचे लाडके क्रिकेटचे नित्यांत चाहते बाळाशेठ धुमाल आणि यांची ही स्पर्धा मात्र कधी येतोय प्रत्येकाची प्रतीक्षा आपल्याला पाहायला मिळते आणि जे बेस्ट मॅनेजमेंट सुनील साळुंके सर आपल्याला पाहायला मिळतं त्या परिपूर्ण स्पर्धेला पुढे घेऊन जात असताना दोन रिव्ह्यू तुम्हाला वापरला जाईल. एक वाईट साठी तुम्हाला एक वापरता येईल आणि रनआउट आणि विमर साठी एक रिव्ह्यू तुम्हाला वापरता येईल. असे 2 इथे मात्र खेळाडूंना रिव्ह्यू दिले जातील. अंपायरला प्रत्येक वेळ ऑन असेल. पार्थ अगलावे जोरदार अपील मध्ये फील तेवढाच जाणवला आणि फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. बॅक टू द आउट. परेश केणे यांना यावं लागेल माघारी. धावसंख्या झाली 21. या धावसंख्येवरती दुसरा विकेट. बॅक टू द आउट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळतील प्रीतम केनी. दमदार स्पर्धा. तुम्हाला सर्वांची लाडकी अगदी खेळाडूंना प्रतीक्षित असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेची चर्चा सातत्याने होताना पाहायला मिळते. गणपती बाप्पाचा आशीर्वाद त्याचबरोबर शिवछत्रपती महाराजांना नमन इथे मात्र केला जातो आणि खऱ्या अर्थानं आजच्या रात्रीला सुरुवात झाली. आजच्या रात्रीतील पहिला सामना इथे संपन्न होताना पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पार्थ आगलावे आपला गोलंदाजीची मात्र तो जादुई गोलंदाजीचा नजराना पेश करताना मात्र पाहायला मिळतात. अप्रतिम. पहिल्या बॉलवरती विकेट, त्याच्यानंतर मात्र दुसरा बॉल आलाय डॉट. चांगल्या साध्या पद्धतीने गोलंदाजी साकारत असताना सातत्याने मात्र या गोलंदाजांनी आपल्याला इम्प्रेस केलंय आणि याही षटकामध्ये चांगले मात्र षटक घातल्यात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रीतम केनी ऑन साईडला स्ट्रेट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न अगदी पाटा बदललाय. मिड ऑन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतायत. खराब थ्रो. बॅकअप आहे तिथे. तोपर्यंत मात्र धाव कंप्लीट केली जाईल. एक सिंगल आणि या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. सुनियोजित सुपद्धतीने मांडलेली एक जबरदस्त स्पर्धा. याच्यानंतर धमाका पाहायला मिळेल. राजाराणी गोट स्वतः आयोजक टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यावर्षी खूप छान पद्धतीनं हा संघ खेळताना पाहायला मिळतो. त्यांच्या विरोधी नवी मुंबईमधील संघ तुर्भे आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. ओके, तर एमआयडीसी मधीलच तुर्भे आपल्याला पाहायला मिळेल. थोडासा फटका फसलाय तिथे मिड ऑन मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक नाही आहेत. कारण क्षेत्ररक्षणाची सजावट तुम्ही पाहायला गेलात. तुमचा पॉवर प्ले ऑन झाल्यानंतर डीप मध्ये क्षेत्ररक्षक हलवले गेले. अगदी शॉर्ट मध्ये पाहायला गेलं तर फक्त मिड ऑन आहे. थर्ड मॅन मध्ये 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. डीप मध्ये पाहायला गेलं तर अगदी
डीप बॅकवर्ड रिजन मध्ये काऊ कॉर्नर क्षेत्ररक्षक मिड ऑन आहे, मिड ऑफ आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक डीप मध्ये ढकललं गेलंय आणि त्याचा फायदा परिपूर्ण आता मात्र या बॉलवरती झालाय. वैभव आणि इथून जोरदार अपील केली गेली. सँडी पालकर चतुर, चाणक्य, हुशार, व्हायब्रेशन पंच आपल्याला पाहायला कळवतील. इथून लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मात्र कंप्लीट केली. एक सिंगल. दबाव तंत्र गोलंदाजांकडनं वापरलं गेलं का पहा. अप्रतिमरित्या मात्र गोलंदाजी साकारत असताना प्रत्येक गोलंदाजांनी मात्र इथून आपल्या गोलंदाजीची चुनूक जणू काही इथे मात्र दाखवताना पाहायला मिळतात. आणि त्याचमुळे की काय पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 10, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात. आणि इथून ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. उंच माझा चौकात म्हणतळ्यात मयात जायच्या कायात हाताचा पिसारा पकडला जाईल. फलंदाज बाद. बॅक टू द गॉट. परतावा लागेल माघारी. प्रीतम या मात्र फलंदाजांना या स्पर्धेचं स्वरूप पाहिलं गेलं तर रायगड टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनुसार राजाराणी क्रिकेट क्लब घोट आणि राजाराणी म्हटल्यानंतर घोट या गावाचं नाव प्रथम दर्शनी प्रत्येकाच्या समोर येतं का. प्रत्येक वेळी दमदार आयोजनाचं उत्तम उदाहरण साकारलंय आणि याचे सर्व आपल्याला पाहायला मिळतात. तुम्हाला सर्वांचे लाडके आणि खेळाडूंची काळजी घेणारे आयोजक कोण असतील तर बाळाशेठ धुमाल. या स्पर्धेमध्ये खेळण्याची प्रत्येकाची स्वप्न असतात. काहींची अपुरी राहतात, काहींची पूर्ण होतात. आणि आज यावर्षी कोणाकोणाची पूर्ण झालीत, कोणाकोणाची अपूर्ण राहिलीत आणि पुढल्या वर्षी कोणाची पूर्ण होतील. बरीचशी चर्चा. दरवर्षी अगदी प्रकाश झोतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत नाहीये, पण या वर्षी काहीतरी वेगळं करण्याचा परिपूर्ण प्रयत्न आणि यशस्वी नाईट शो, बिग शो आपल्याला पाहायला मिळतोय. मंच बडा, पंच बी बडा आणि पंच कोणाचा आहे? बाळाशेठ धुमाल. एकच नाव या नगरीमध्ये घुमताना पाहायला मिळेल आपल्याला. आज थोडासा उशीर. अगदी सुनील साळुंखे सर बाळाशेठ धुमाल साहेबांचा अगदी मनापासून दिलगिरी व्यक्त करेन, माफी मागेन, कारण हा ट्रॅफिक कळंबोलीची नेहमीच प्रत्येकाला फसवत असतं. आहे तो आणखी एक चांगला बॉल. काय परफेक्ट गोलंदाजीचं मॅनेजमेंट पाहायला मिळतं. कारण जर या टीमची स्ट्रेंथ काय असेल ना, ती स्ट्रेंथ आहे गोलंदाजी आणि त्याचा परिपूर्ण वापर प्रत्येक गोलंदाजाला कॅप्टन करताना मात्र पाहायला मिळतात. आणि आत्तापर्यंत तेच पाहायला मिळालं. जणू काही इथून व्यसन उडली गेली आहे फलंदाजांची आणि इथून थांबून ठेवले, थोपवून ठेवले फलंदाजांना आतापर्यंत. गिरकी घेतली, फिरकी घेतली, बॉल उंच जरूर गेलाय तिथे. आता आउटफील्ड फास्ट आहे. वन बाउन्स बॉल होते फरार. सीमारेषा पार. धावातील मात्र ते 4 चौकार. आज डीजे वाजणार नाहीये. जरूर काही गोष्टींचं भान आपल्याला असलं पाहिजे आणि त्यापैकी एक म्हणजे बाळाशेठ धुमाल साहेब. आणि उल्लेख करत होतो आपण राजाराणी क्रिकेट क्लब घोडच्या टीमचं परफेक्शन, परफेक्ट मॅनेजमेंट. सुनील साळुंखे सर मॅनेजर पाहायला मिळतात त्या टीम. आणि त्याचबरोबर हो हाताला झटका, बोटाला दिलाय चटका. बॉल होतोय फरार अगदी मिड ऑनच्या डोक्यावरून. परफेक्ट ऑन ड्राईव्ह. 4 चौकार. आणि या चौकारानंतर धावसंख्या मात्र पोहोचतोय 33 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आता प्रेक्षकांची आपल्याला गडी पाहायला मिळेल. फटका फसलाय अगदी हवं तशी ताकद मिळाली नाही आणि इथून स्टिकर एंडला फटका आणि तिथून डीप मधला क्षेत्ररक्षण तेवढाच अप्रतिम. वैभव येत आहेत आणि बॉलला पकडतील. झेल बाद, फलंदाज बाद. वैभव बाद होताना पाहायला मिळत आहेत. झेली मात्र पकडलाय वैभव यांनी आणि फलंदाजी मात्र वैभव बाद होत आहेत. 33 या धावसंख्येवरती माघारी परतताना पाहायला मिळतील. पेठाले टीम चार बॉलचा खेळ आतापर्यंत झाले. या षटकामध्ये एक विकेट महत्वपूर्ण आली, 2 चौकार आले, एक डॉट बॉल आलाय. समीकरण अशी बांधली गेलेली आहेत. धावफलकावरती धावा 33 आपल्याला पाहायला मिळतात. इथून 5 षटकांचा खेळ आहे. तुम्हाला जास्तीत जास्त धावा इथे मात्र बनवावे लागतील कारण समोर ज्या प्रकारे टीम आहे बॅटिंग ऑर्डर खूप छान पद्धतीने पाहिली गेली.
आताही फटका फसलाय. यष्टीरक्षकाला अगदी साधी सोपी संधी आहे आणि तोही मात्र झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करून देत असताना गोलंदाज प्रमय आगलावे आणि इथून ऑन हॅट्रिक सुद्धा असतील येणाऱ्या बॉलवरती. प्रमय आगलावे हे गोलंदाज प्रत्येकाने चर्चा करायला लावली. या मात्र गोलंदाजांनी आपल्या नावाची चर्चा करायला लावली, कारण त्याच प्रकारे गोलंदाजी होत असताना 33 या धावसंख्येवरती विकेट क्रमांक हॅलो तुर्भे टीम आणि त्याचबरोबर राजाराणी गोट टीम इथे उपस्थित आहे. तर मी तुर्भे टीमला विनंती करेन की आपण या लगेच टॉससाठी आमच्याबरोबर संपर्क करायचे. जशी 5 षटकं समाप्त होतील लगेच इथे मात्र नाणेफेक घेतली जाईल. या षटकातील शेवटचा बॉल 1 टू गो. कॅप्टन बॅट्समन प्रत्येकाला चकवा देण्याचा प्रयत्न. इथे प्रत्येक मात्र समीकरण तिसऱ्या पंचांकडे जरूर जातील, परंतु इथून पाहायला गेलं तर दबाव तंत्र वापरण्याचा प्रयत्न परिपूर्ण मात्र केला जाते कोलवडी टीमकडनं, कारण क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी ही जमेची बाजू आता मात्र होताना पाहायला मिळतात इथे आणि ते स्क्रीनवर चेक केलं जाईल. ग्रामीण टेनिस क्रिकेट आमचे सुशील पाटील यांचा हा चॅनल आणि या टेक्निकल रूम मध्ये मात्र चेक केलं जाईल. फलंदाज सुरक्षित असतील की इथून बाद होतील. तेजस्वी भोईर यांचा हा चॅनल आपल्याला पाहायला मिळतो आणि त्याच्या टीव्ही स्क्रीनवरती इथून मात्र चेक केलं जाईल. पंच कलवतील, आमच्यापर्यंत निर्णय येईल आणि तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर टीम पेठाली थोडंसं मात्र इथून प्रार्थना करत असेल की काहीतरी विकेट राहू दे, काहीतरी एखादा मोठा फटका येईल, धावसंख्या बनवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जाईल. पण विकेटचा अभ्यास केला तर याही धावा कदाचित जास्तीच्या होतील का त्याचीही चर्चा आपल्याला मात्र पाहायला मिळेल, कारण बऱ्याच वेळा असं होत असतं आणि त्यानंतर पंचांचा निर्णय येईल, इथून विकेट जाईल की विकेट थांबेल. थोडासा वेळ, प्रत्येक अँगल आउट, फलंदाज बाद. इथे माघारावे लागेल कारण तुमची बॅट थोडीशी हवेमध्ये मात्र पाहायला मिळाली आणि त्याचा योग्य निर्णय सुनील सरांकडनं मात्र पाहायला मिळाला आणि खूप चांगलं थेट प्रक्षेपण आपल्यापर्यंत पोचवत आहेत आणि प्रत्येक कॅमेऱ्याचा अँगलही आपल्याला पाहायला मिळालं. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि त्यांच्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं मात्र इथून हा टेलिकास्ट अगदी अख्खाती देशांपर्यंत ही स्पर्धा तुम्हाला लाईव्ह पाहता येईल. दैवेश केणी नवीन फलंदाज, परंतु गोलंदाजी प्रमेय यांची समाप्त झाल्यानंतर संदीप खरत मात्र अंतिम षटक येते. तोपर्यंत तुर्भे टीमला मी विनंती करेन की आपण या टॉससाठी आपण आल्याची आमच्या बरोबर मात्र इथून रिपोर्टिंग करा. यानंतर लगेचच मात्र इथे नाणेफेक घेतली जाईल. मालिकावीर बाईक आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज सायकल, उत्कृष्ट गोलंदाज सायकल, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कूलर, अशी भव्य दिव्य लकी ड्रॉ तुम्हाला 12वा खेळाडूला मात्र इथून कूलर दिला जाईल. उत्कृष्ट यष्टीरक्षकांना कूलर दिला जाईल. अशी बक्षिसांची रेल सेल असणारी स्पर्धा आपल्याला मात्र संपन्न होताना पाहायला मिळते. राजाराणी क्रिकेट क्लब ग्रामस्थ मंडल चषक गोट प्रकाश झोतातील एक दमदार स्पर्धा मात्र आपल्याला इथून अच्छा 2025 या वर्षीची संपन्न होताना पाहायला मिळते. संदीप आलेत ऑन स्ट्राईक पॉइंटला अगदी दिशा दिली पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षक इथून एक्स्ट्रा कव्हरवरनं मात्र पोहोचत आहेत, उचलतील फेकी करतील. तोपर्यंत खराब थोडासा थ्रो असेल जरूर, तिथे बॅकअप केला गेले. एक धाव येईल, धावपलकावरती धावा लागल्या जातात त्या 34 धावा 34. परत एकदा फटका बसला पाहायला गेलं तर अगदी अप्रतिम, परंतु इथून लास्ट अगदी क्षणाला इथून झेल सुटला गेलाय आणि रनआउटची संधीही मात्र गमावली गेली, त्याचा फायदा उचलला गेलाय आणि तोपर्यंत मात्र कंप्लीट इथे केल्या जातात धावा 2 आणि या 2 धावेने धावपलकावरती धावा घेतल्या जातील त्या 36 धावा 36.
अंतिम षटक आहे. तुम्हाला या षटकामध्ये अनामारी करावी लागेल, मोठे पटके खेळावे लागतील आणि इथून जी धावत संख्या तुम्ही मात्र बनवणार आहात तो मात्र टार्गेट सेट केला जाईल आणि त्याच्यानंतर मात्र तुमच्या गोलंदाजांना गोलंदाजी करायची आहे. बरीचशी चर्चा पिठाले की कोळवडी. कोळवाडी टीम सध्याच्या घडीला खूप छान पद्धतीनं मात्र इथून सर्व खेळ साकारत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण गोलंदाजांनी गोलंदाजी चांगली केली, क्षेत्ररक्षकांनी क्षेत्ररक्षण चांगलं केलं आणि त्याचबरोबर कर्णधारांनी आपले कॅप्टनशिप अगदी छान पद्धतीने करताना पाहायला मिळत आहेत. परंतु इथून तेवढीच ताकदवान टीम पेठाली आहे. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु इथून अगदी संघर्षमय पाहायला मिळेल. येथील धावा 6, परंतु या 6 धावांचीही गरज होती टीम पेठालीला आणि त्या 6 धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 42 धावा. षटक क्रमांक 5 मार्गस्थ आहे संदीप यांच्या स्वरूपामध्ये आणि या षटकातील अंतिम बॉल आणि या अंतिम बॉलवरती ही षटकार येईल, चौकार येईल, 3 येतील, 2 येतील, 1 येतील, विकेट येईल की मात्र इथून डॉट बॉल येईल. आला आहे डॉट बॉल, परंतु पंच कलवत्यात वाईट म्हणजे एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव तुम्हाला मिळेल कोणतीही मेहनत न करता. आता एका धावेनं धावफलक मात्र सेट झालाय. 43 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. अंतिम षटक 5वा षटक मार्गस्थ आहे. इथून अगदी वेगळ्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, धावा येत नव्हत्या, तुम्हाला अगदी 1-2 धावांचा प्रयत्न करायचा होता, तसं झालं नाहीये आणि इथून फलंदाज शेवटच्या बॉलवरती विकेट मात्र प्राप्त करून देत असताना संदीप ही गोलंदाज आणि एंड इज वेल शेवट गोड केलाय आणि इथून पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या इनिंग नंतर मात्र फलंदाजी करत असताना टीम पेठाली पोहोचतोय 43 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 44 धावांची गरज असणार आहे ती टीम कोळवाडी टीमला. हॅलो, चला तुर्बा संघ आणि राजाराणी घोट संघ यांच्यामध्ये टॉस विन होत आहे. रोहिदासजी जाधव साहेब आणि ज्ञानेश्वर केनी यांच्या हस्ते टॉस विन होत आहे. चला टॉस इथे घेतला जाईल आणि तुर्बी टीम आणि त्याचबरोबर स्वतः आयोजक टीम आपल्याला राजाराणी गोट या 2 संघांमध्ये मात्र सामना पाहायला मिळेल. तर मी विनंती करेन इथून रोहिदासजी जाधव साहेबांना विनंती करेन की आपण याचा आहे आपल्या शुभास्थिती मात्र हा टॉस घेतला जाईल. आदरणीय रोहिदासजी जाधव आणि ज्ञानेश्वर केणी साहेबांना विनंती करेन की ते याचा आहे आपल्या शुभास्थिती मात्र टॉस घेतला जाईल. इथून टॉस छापा आणि काटा चॉईस करायचा आहे तुम्हाला. काटा चॉईस केलं आणि आलाय काटा. काय निर्णय असेल? पेंडिंग आहे डिसिजन, मुलं आली नाही अजून. मुलं आली नाही आहे तर पेंडिंग डिसिजन आहे असं बऱ्याच वेळा होत असतं. इथून डिसिजन मॅच इथून किती वेळ तुम्ही देणार? 5 ते 10 मिनिटात येतील मुलं. ओके. इथून किती धावांपर्यंत पाहिला गेलं तर आउटफील्ड आपण या पहिल्या मॅचमध्ये पाहिला गेलं तर किती धावांपर्यंत मात्र इथे थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल? जर का फिल्डिंग घेतली तर फलंदाजी घेतली तर कितीपर्यंत तुम्ही इथून मात्र धावा मात्र माराल? जास्तीत जास्त धावा मी बॅटिंग घेतली तर मारण्याचा प्रयत्न करू. आज काय वाटतोय या आयोजनामध्ये खेळताना? आज स्वतः आयोजक टीम आपल्याबरोबर खेळणार आहे. काय नाही, आम्ही आमचा नॅशनल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. थँक्यू. चला इथून बेस्ट ऑफ लक तुम्हाला. मान्यवरांना ही विनंती करेन की आपण इथे मात्र याचं आहे. चला मॅच ऑन करायचं आहे लगेच.
चला इथून कोलवाडी म्हटल्यानंतर कर्ण म्हात्रेने आमचे जयेश पवार ही नावं सातत्याने समोर येत असतात आणि ही मॅच कुठेही असते तरी मात्र लाईव्ह ही मॅच आवर्जून आपल्या गावासाठी पाहत असतात आणि त्यांच्याकडनं ही मात्र शुभेच्छा त्या कोलवाडी टीमसाठी मात्र देण्यात आलेल्या आहेत. मॅच ऑन इथून पाहायला मिळेल. एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आजच्या तिसरी रजनी रात्रीमध्ये. मात्र चौथी आपण रजनी रात्रीमध्ये मात्र प्रवेश करत असताना आपण पाहायला गेलं तर एक दमदार स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळते. आज प्रत्येकानं एक छान पद्धतीनं आज खेळ साकारला गेला. या स्पर्धेमध्ये अगदी प्रत्येकाचं स्वप्न साकार होताना पाहायला मिळते. सुसज्ज मैदान, अगदी नेत्रदीपक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा संपन्न होताना पाहायला मिळेल. पहिला बॉल सेकंड इनिंग मधील श्रीधर केणी, सतीश अगलावे ऑन साईडला फक्त केसर एकदा मात्र घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, निर्णय चुकलाय. मोठी विकेट. हा क्रिकेट आहे, जादुई अंकांचा खेळ. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. एक महत्वपूर्ण विकेट, 440 होल्डचा करंट, फलंदाज बाद प्रमय अगलावे, बिग विकेट. त्याच्यानंतर मात्र तुमचा आत्मविश्वास द्विगुणित होताना पाहायला मिळेल आणि तेच मात्र होताना पाहायला मिळालं. आता कोलवाडी टीम छान पद्धतीने मात्र इथून ऍक्शन मध्ये आली आहे. जिथून मात्र धावा कमी झाल्या होत्या त्याच्यानंतर मात्र इथून थोडासा आत्मविश्वास ढासळला होता. या पहिल्या बॉलवरती आलेली विकेट आणि तीही मात्र पाहायला गेलं तर प्रमय अगलावे यांच्यासारख्या फलंदाजांची आणि त्याच्यानंतर मात्र ही चुणूक आपल्याला पाहायला मिळेल. स्लाइड आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हरी, परफेक्ट टिसून मारा मात्र पाहायला मिळाला आणि त्याच्यानंतर आलाय डॉट बॉल, म्हणजे बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल हाताला गेलाय. पहिल्या बॉलवरती एक धाव जरूर आली होती तिथे आणि विकेट महत्वपूर्ण आली होती. ऑन साईडला खेचून काढला, पिवंत षटक आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल पर्यंत पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळतंय कौशल्य यांच्याकडून. एक सिंगल आणि त्याच्यानंतर मात्र 2 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. राजा राणी क्रिकेट क्लब गोट आणि आता स्वतः त्याच्या नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आयोजक टीम आपल्याला तुर्भे संघाबरोबर खेळताना पाहायला मिळतील. वेगवान 30 सरार इथे बॉल मात्र पाहायला मिळाला आणि अप्रतिम मात्र इथून गोलंदाजी साकारत असताना इथून श्रीधर केणी फ्रंट लाईन गोलंदाज सातत्याने आपल्या अनुभवाचा परिपूर्ण वापर टीमसाठी केलाय आणि इथून या 44 धावा ज्या आहेत ना त्याही मात्र कठीण बनवताना पाहायला मिळतील की काय, अशी स्थिती सध्याच्या घडीला. फक्त दिशाली ऑन साईडला वाव, समर्पण समर्पित गोलंदाज स्वतः करत असताना मात्र इथे पाहायला मिळतात. नाव आहे श्रीधर केणी, काय इथे मात्र गोलंदाजी. त्याच्यानंतर मात्र आपल्या फॉलोथ्रू मध्ये स्वतः क्षेत्ररक्षण, म्हणजे परफेक्ट इथे मात्र खेळाडू कसा असावं त्याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला इथून मात्र श्रीधर केणी गोलंदाज देत असताना. सतीश अगदी इथून पाहायला गेलं तर प्रत्येका इथून संघर्ष करताना फलंदाजी पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये आणि षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि पहिल्या षटक तसं पाहायला गेलं तर टीम कोलवाडी टीमच्या बाजूने मात्र जाताना पाहायला मिळत आहेत, कारण पेठाली टीमच्या बाजूने, कारण इथून महत्वपूर्ण एक विकेटही आलंय आणि धावफलकावरती धावा फक्त लागल्या आहेत 3. गावदेवी पोर हुशार, गावदेवीची कृपा ही थोर, घोटगाव संघाची पोर हुशार, पोर दमदार झुंजार. या पेंदरच्या ग्राउंडवर मारली फायनल एक, असा दिलाचा हाय दिलेदार बाळा धुमाल. ती आठवण पेंदरच्या मैदानाची सातत्याने राहील, कारण तिथे मात्र इथून जल्लोष एकच होताना पाहायला मिळालं होतं जिथून फायनल मारल्यानंतर, आणि तोच गाणं आपल्याला ऐकायला मिळालं. पाशे डुमाल साहेब यांचं परफेक्ट राजाराणी गोटचं आयोजन आणि त्याचबरोबर जात असताना पाहायला गेलं तर इथून या षटकामध्ये
विचार केला तर श्रीधर किणी यांनी मात्र आपली बाजू दमदार मांडली होती. त्याच्यानंतर मात्र इन ॲक्शन 2 मध्ये येत असताना ऋषी केणी ही मात्र पहिला बॉल आतलत्या डॉट. म्हणजे इथून कुळवाडी की पेठाली अंतिम बॉल येईपर्यंत तुम्ही सांगू शकत नाही आहे. चेंज ऑफ द स्पेस, पण तुम्ही वाईटचा निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धावपलकावरती मात्र जोडली जाईल. पहिला वाईट ह्या इनिंग मधील आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषी केणी हातलत असताना पहिला बॉल आलाय डॉट, दुसरा बॉल वाईट. धावपलकावरती धावा लागल्या जातात 4. पूर्णपणे मैदानाची चर्चा ही आपण करू. इथून पाहायला गेलं तर चांगलं टायमिंग आहे. प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार, परफेक्ट इथे ऑन ड्राईव्ह. फलंदाज सतीश अगलावे यांच्या बॅटमधून मात्र येतात धावा. 6 षटकार. आणि या षटकारानंतर अगदी थोडासा आत्मविश्वास आता परत एकदा वाढला असेल बॅटिंग करणारी टीम कोलवाडी. खूप छान पद्धतीनं खेळ सध्याच्या घडीला चाललाय. अगदी इथपर्यंत आवाज आलाय आणि फलंदाज बाद होतील. इथून अगदी बॅट्सला ब्रश झाले. आणखी एक महत्वपूर्ण विकेट सतीश अगलावे यांच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून देत असताना गोलंदाज ऋषी केणी. पेठाली टीम अगदी आनंदामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण धावसंख्या झाली 10. या धावसंख्येवरती 2 विकेट माघारी. परफेक्शन, अगदी घुंगरू शॉट, बॉल चालला सीमा रेषा पार. धावातील 4 चौकार. त्याच्यानंतर मात्र आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातो. मी शांत का होतो त्याचं उत्तम उदाहरण देत असताना मात्र फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. महेश अगलावे हा चौकार आलाय जरूर त्यांच्या बॅटमधून. आक्रोश कधी करायचा आणि इथून मात्र ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मात्र इथून कसा खेळ करायचा त्याचं उत्तम उदाहरण सातत्याने दाखवत असताना महेश अगलावे. कोलवाडी टीम आणि या चांगला खेळ प्रत्येक दोन्ही बाजूने होताना पाहायला मिळते, कारण मागच्या बॉलवरती आलाय चौकार, त्याच्यानंतर आला इथून डॉट बॉल. हो, चेंज ऑफ द स्पेस, कलात्मक फसवण्याचा परिपूर्ण प्रयत्न मात्र केला गेलाय आणि त्याच्यामध्ये अगदी चतुराई मात्र फलंदाजांची पाहायला मिळाली महेश अगलावे यांची. आणि इथून आलाय डॉट बॉल. षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा आल्या 14 आणि 2 विकेट माघारी गेलेत. आता इथून चांगली गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल, कारण ज्या प्रकारे मात्र धावा आल्यात 7च्या सरासरीनं इथे प्रति ओव्हर मागे मात्र धावा जमवल्यात. ज्या हव्या होत्या त्या धावा इथे जमवण्याचा प्रयत्न कोळवाडी टीम करत असताना पाहायला मिळतात आणि पेठाली टीम सध्याच्या घडीला काहीतरी चमत्कार घडेल का मैदानामध्ये त्याची वाट पाहते. एखादा गोलंदाज उचली मारून जाईल का आणि आपल्या मात्र गोलंदाजीनं आपल्या टीमला मात्र विजयाच्या दारापर्यंत घेऊन जाईल का, असं काहीसं मात्र प्रतीक्षेत टीम पेठाली. आता येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 30 धावांची गरज आहे.
गोलंदाज श्रीधर केणी नंबर क्रमांक 3च्या षटकासाठी मात्र इथे निमंत्रित केलं जाईल. आता हा षटक किती महत्वपूर्ण आहे, 12 बॉलमध्ये किती धावा राहत आहेत हे बरेचशी चर्चा. तोपर्यंत आपण व्यासपीठ पाहतोय या स्पर्धेचे सर्वा आणि या तळोजा MIDC चे एक दमदार व्यक्तिमत्व पाळशेठ डुमाल साहेब आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे सगळे आमचे राजाराणी गोट आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ गोट चे सगळे मुख्य अतिथी मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया सरचे स्वागत. चांगला फटका इथे ऑन साईडला पाहायला गेला. मैदानाच्या समांतर अगदी डीप मध्ये फाईन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत इथे. प्रीतम यांच्याकडनं कलेक्ट केलं जाईल, प्रोटेक्ट केलं जाईल बॉलला. तोपर्यंत एक सिंगललाच प्राधान्य दिलं जातोय आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या 15 धावा 15 रन स्कोरबोर्ड. 29 ची गरज अजूनपर्यंत आहे. इथून 17 बॉलमध्ये गोलंदाजीमध्ये आपल्या स्पेलमधील दुसरा षटक श्रीधर केणी इथे मात्र पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांच्या अवकाच्या बाहेर बॉल होतोय फ्लाय. वन बाउन्स सीमारेषा पार. हल्ला केलाय श्रीधर केणी. या गोलंदाजांवरती फलंदाज महेश अगलावे यांच्या बॅटमधून शानदार चौकार. अभ्यासपूर्ण टेक्निकली फलंदाजी करताना मात्र पाहायला मिळत आहेत. वाईटचा निर्णय सँडी पालकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हायब्रेशन पंच अप्रतिम. सुनील तांडे सर बेलवली आणि त्याचबरोबर आमचे सुनील पाटील मुरबी यांचे इथे मात्र आपण लिजेंड अंपायर म्हणून त्यांची ओळख आहे. अगदी चांगल्या पद्धतीनं इथून कधी तू तर कधी मी असं क्रिकेट आपल्याला मात्र पाहायला मिळते. अगदी फ्लाईट डिलिव्हरी पाहायला मिळाली. थोडंसं बाय ठेवलंय आणि त्याच्यानंतर मेहनत इथे करायला भाग पाडलं होतं महेश आगलावे या फलंदाजांना, पण ते होताना पाहायला मिळालं नाही. आणि त्याचमुळे की काय एक सिंगलवरती समाधान मानावं लागतोय. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 21 धावा 21. श्रीधर केणी यांना चमत्कार करावा लागेल. तुम्ही एक महत्वपूर्ण गोलंदाज तुमच्या टीम मधील आहात. या षटकामध्ये तुम्ही विकेट घ्याल का, डॉट बॉलचे पर्सेंटेज येतील का, बरीचशी चर्चा तुम्हाला मात्र पाहायला मिळेल. कारण श्रीधर केणी एक महत्वपूर्ण पहिल्या षटकामध्ये धावा फक्त खर्च केल्या होत्या 11 आणि त्याच्यानंतर 3 धावा माफी असावी. आणि त्याचमुळे की काय या गोलंदाजांवरती परिपूर्ण विश्वास सध्याच्या घडीला टीम पेठालीला. परंतु त्याच्यावरती आक्रमण आहे. संधी चर्चा केली होती. विकेट टेकर गोलंदाज पेठालीचा कोण आहे, त्याचं नाव आहे श्रीधर केणी आणि विकेट प्राप्त करून देत असताना ऑन साइडला ऑन ड्राइव्ह करायचा होता. फटका फसलाय. फलंदाज बाद महेश अगलावे. बॅक टू द गाट. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ला. वातावरण मात्र या क्रीडा नगरीमध्ये मात्र पाहायला मिळते. एक जबरदस्त स्पर्धा. ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे परंपरेची आणि ही स्पर्धा आहे आदरणीय तुम्हा सर्वांचे लाडके दमदार आयोजक बाळाशेठ डुमाल साहेबांची. आणि या स्पर्धेला पाहताय निहारताय अगदी मैदानामध्ये आला तर तुम्हाला अगदी वाटेल की DY पाटील वरती आलोय की काय. असं सुसज्ज बेस्ट मॅनेजमेंट असणारी स्पर्धा आणि या स्पर्धेला परिपूर्ण सुनील साळुंके सरांनी मात्र मॅनेज केले. प्रत्येक गोष्टींमध्ये परफेक्शन आणि पूर्ण राजाराणी क्रिकेट क्लब आमचे रुपेशजी असतील, पृथ्वीराज प्रशांत असतील, अगदी आवर्जून बरीचशी नावं जोडली जातील. या स्पर्धेसाठी घेतलेली मेहनत आपल्याला विसरता येणार नाही. कुमार असेल, वृषाला असेल, परण असेल, प्रत्येकाची नावं आपण उल्लेख करू जरूर. आणि त्याच्यानंतर इथून पाहायला गेलं तर अप्रतिम आणि अप्रतिम याच्यापेक्षा प्रचंड इच्छाशक्ती या गोलंदाजांकडे पाहायला मिळाली आणि ते नाव आहे श्रीधर केणी. या गोलंदाजांनी मात्र याही गोलंदाजीमध्ये अगदी चांगल्या पद्धतीने मात्र आपल्या नावाचा परिचय दिलाय. षटक क्रमांक समाप्त झाले 3रं आणि 3 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात. बॅटिंग करत असताना टीम कोळवाडी 23 धावा. आता येणारे 12 बॉल आणि 21 धावांची गरज. मॅच बनले तोपर्यंत ठोको डीजे.
नसतं तर तुमचा गाव परिपूर्ण इथे मात्र खेळत असतो. ज्यावेळी तुमची ग्रामीण क्रिकेटचा इतिहास आणि ग्रामीण क्रिकेट त्याचसाठी ओळखलं जातोय. प्रत्येकाची इथून आता मात्र नजर या मॅचमध्ये असेल. आता लाईव्ह पाहणारे म्हणत असेल चला लवकर मॅच चालू करा, कारण याचा मॅचचा रिझल्ट काय आहे, माझं गाव जिंकतोय आणि माझाच गाव जिंकणार असं प्रत्येक मात्र इथून गाववाल्याला वाटत असेल. पिठालीकरणात असं वाटत असेल, एका बाजूला कुळवाडी टीमला वाटत असेल. ही दोन्ही गावं आता इथे एकमेकांबरोबर गावाच्या अस्मितेसाठी आणि गावासाठी गावाच्या नावासाठी खेळला जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. आणि तो तुम्ही पाहताय, अनुभवताय आणि जरूर इथून उसळी घ्यावी लागेल गोलंदाजांना खास करून, कारण मॅच तशी पाहिलीत तर परिपूर्ण बॅटिंग करणारी टीम कोळवाडी टीमकडे आहे. 12 बॉलमध्ये तुम्हाला 21 बनवायचे आहेत, परंतु हा क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये. हा जादुई अंकांचा खेळ, कोणत्या वेळी आक्रोश करायचा आणि कोणत्या वेळी संयम ठेवायचा हे ज्याला कळलं ना तो आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीये. ते आत्तापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या टीमनं दाखवलं, फलंदाजी करणाऱ्या महेश आगलावे यांनी दाखवून दिलंय. आता त्याच धर्तीवरती त्याच स्थितीमध्ये तुम्हाला या परिस्थितीला ना ॲडॉप्ट करायचं आहे. परिस्थितीजन्य क्रिकेटला तुम्हाला पुढे न्यायचं आहे. का येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये बनवायचे तुम्हाला 21 धावा. पहिलाच बॉल अगदी टिचून मारा. आपल्या नावाचा परिचय देत असताना गोलंदाज प्रीतम केनी अगदी अप्रतिम रित्या मात्र गोलंदाजी साकारली आहे. पहिल्याच बॉलवरती काय गोलंदाजी केली आहे. बच्ची कंपनी आपण पाहतोय ग्राउंडमध्ये एन्जॉय करतात क्रिकेटला, त्यांचं करूया सरच स्वागत. हॅलो चेक. प्रीतम केनी. वैभव, तुम्हाला तुमच्या गावाचा वनवैभव या क्रिकेटचा वनवैभव प्राप्त करायचा आहे. संकटाशी ठणकावून सांगावे आता ही बेहतर नजर रोखून नजरेमध्ये या संकटांनाही द्यावे मात्र तेवढेच दमदार उत्तर, कारण इथून येणारे आता बॉल असणार आहेत 10 आणि 21 धावांची गरज. परंतु फाईनमध्ये फटका फसलाय. पेठाली टीम काहीतरी कलात्मकता दाखवताना पाहायला मिळते आहेत. विकेट क्रमांक जाईल माघारी. फलंदाज 4 क्रमांकावरती वैभव बॅक टू द गट. टीम कुळवाडी आणि त्याचबरोबर त्यांच्या विरोधामध्ये आता पेठाली टीमनं मात्र गोलंदाजी करून दाखवली आहे. मग म्हणतात ना, जे प्रयत्न न करता मिळतं ते जीवनभर टिकत नाही, आणि जे जीवनभर टिकतं ते प्रयत्न न करता मिळत नाहीये. प्रयत्न दोन्ही टीमकडनं झाले आणि उत्तमरित्या झाले. बेस्ट ऑफ बेस्ट क्रिकेट देण्याचा परिपूर्ण प्रयत्न इथे मात्र साकारला आहे आणि त्याचा यशस्वी रिझल्ट सध्याच्या घडीला मात्र मैदानामध्ये आपण पाहतोय. दोन्ही टीम अगदी तराजूमध्ये आहेत. कोणता तराजू कुठल्या बाजूला झुकेल हे मात्र अंतिम क्षणापर्यंत आपल्याला सांगता येणार नाहीये. मॅच बनली आहे दोन्ही टीमसाठी, दोन्ही गावांसाठी. हाही बॉल महत्वपूर्ण आहे. स्किट झाला, रनआउटची संधी होती, परंतु क्षेत्ररक्षक एसटी रक्षक आकाश यांच्याकडनं थोडीशी चुकी. या अशा चुका अशा मॅच मध्ये मात्र मान्य केल्या जाणार नाहीयेत. तुमच्या हातामध्ये जर का बॉल आला असता तर कदाचित रनआउटची विकेट आली असती, विकेट आली असती, दबाव वाढला असता कोळवाडी टीमवरती. आता इथून समीकरण मात्र बदलले गेलेत. 8 बॉल आणि 20 ची गरज मात्र आतापर्यंत असणार आहे. नशिबावरती अवलंबून राहू नका, कारण नशिबाचा भागा 1% असतो मित्रांनो आणि मेहनतीचा भागा 99% असतो. आणि तीच मेहनत इथे मात्र करताना पाहायला मिळाला. अगदी ठोसून दिलाय, बॉलला ठिकाणावरती पाठवून दिलाय. फलंदाज विकी आगलावे यांच्या बॅट मधून आहे तो एक कण 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 कणकडीत आवाज करणारा षटकार. अजून झुकवण्याचा प्रयत्न इथं मात्र केला जातोय, कारण आता येणारे बॉल असणार आहे ते 7 आणि विजयासाठी 14 धावांची गरज. पेठाली टीम, हा बॉल आहे ना खूप महत्वपूर्ण आहे, खूप महत्वपूर्ण आहे.
आपल्याला किती लोक ओळखतात याला महत्व नाहीये, तर ते आपल्याला काय ओळखतात, ओळख निर्माण करून देणारा हा बॉल होता आणि तो हाताळलाय डेफिनेटली गोलंदाज प्रीतम केनी यांनी अप्रितम इथं मात्र काम केलंय, साकारलंय. एंड इज वेल, शेवट केलाय गोड पिठाली टीम साठी. आता येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 14 धावांची गरज. डीजे आणि नेहमीच राजाराणी गोट आणि बाळासाहेब डुमालसाठी काही पण कधी पण कुठे पण नाव आहे पृथ्वीराज. आणि उजव्या हाताला आमचे गुणलेखक प्रशांत पाटील यांचं करूया कौतुक. अप्रतिम, दोघांचंही कौतुक करावं लागेल. मॅच ऑन. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आहे ती आत्मविश्वास. शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी आहे ना तोच खरा कर्तृत्ववान आहे. आता तुम्हाला इथून शून्यातून विश्व निर्माण करायचं आहे. विजयासाठी येणारे 6 बॉल आणि 14 धावांची गरज असताना पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक आहे तिथे अगदी एकशा कव्हरला अडवला जाईल. धाव मात्र घेतली जातोय फक्त आणि फक्त एक, कारण फलंदाज विश्वास दाखवतायत आपल्यावरती. विके आगलावे, यू कॅन डू इट. यस, मी हे करू शकतोय. विके करेल का? डेफिनेटली 12वे खेळाडू सांगतात. जर का स्लॉट मध्ये आला तर बाजूच्या प्लॉट मध्ये निश्चित पाठवण्याची क्षमता असणारा खेळाडू सध्याच्या घडीला मैदानामध्ये कोळवाडी टीमचा कोण आहे तर तो आहे विकी. आणि ते करेल का? तेवढाच धारदार परेश केनी गोलंदाज अनुभवी. बॅटला फ्रंट झालाय. थर्ड मॅन रिझन मध्ये चुकी झाली आहे. बॉल चाललाय लॉंग स्टॉप रिझन मध्ये. स्टॉप होईल. टप्पा 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 सीमारेषा पार 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 चौका. ची 7 ही मात्र सध्याच्या घडीला कोळवाडी टीम. थोडासा बेस प्लीज. आणि त्याचमुळे की काय या चौकारानंतर आता परिपूर्ण मॅच मध्ये बनलेत. येणारे 4 बॉल 9 धावांची गरज. एखादा डॉट बॉल इथे मात्र मॅच बनवेल पिठाले टीमला. एखादा विकेट पिठाले टीमला मात्र बनवेल. क्षेत्ररक्षण अप्रतिम होणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे मात्र इथून फलंदाजी होताना पाहायला मिळतंय ना अप्रतिम. मात्र विकी अगलावे हे फलंदाज आपल्या नावाचा परिचय देत असताना परेश केनी विकी यांच्या समोर डेफिनेटली डॉट बॉल आलाय. अंधारात नसताना मित्रांनो तर चमकणाऱ्या ताऱ्याला काहीच किंमत उरली नसते. इथून आता चमचमचा तारा परेश केनी की मात्र इथून विके आगलावे कोण बनेल? हॅलो चेक. आता इथून येणारे बॉल असणार आहे ते 3 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. हा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे पकडला गेलाय. झेल बिग विकेट. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. ते दाखवून दिलंय पिठाली टीमने आणि गोलंदाज परेश केनी या गोलंदाजाने. आणि तेवढाच अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं. ऋषी पकडला गेलाय. झेल फलंदाज बाद. 440 होल्डचा करंट मोठा बुरुज विकी अगलावे यांच्या स्वरूपामध्ये माघारी. आता येणारे बॉल असणार आहे ते 2 आणि विजयासाठी 9 धावांची गरज. ठोक डीजे. आज ही आजच्या रात्रीमध्ये आपल्याला आवाज ऐकायला मेल व्हॉइस ऑफ रायगडचा बुलंद आवाज रोशन पाटील सर तारा यांचं इथे शुभागमन. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. मॅच काय बनली आहे जिथून मात्र विजयासाठी गरज होती फक्त आणि फक्त 44 धावांची 5 षटकांमध्ये. आणि त्याचा परिपूर्ण गोलंदाजांनी फायदा उचलला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 3.
तो श्रीधर केणी यांनी मात्र हाताळला होता. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्यात 10, तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि आता इथून चौथ्या षटकामध्ये 7 आणि परेश केणी 5वा षटक हाताळतात. आतापर्यंत धावा आल्यात फक्त आणि फक्त 2. आता विजयासाठी 5 धावा मापी असावी. आता 2 बॉल 9 धावांची गरज. पटका तिथून पाहायला गेलं तर अगदी 30 सर्कलमध्ये ट्रॅव्हल झाले. एक सिंगलच प्राधान्य दिलं जाईल. मॅच बनली गेली. पेठाली टीम कोळवाडी की पेठाली. टाळ्यांचा कडकडाट, शिट्ट्यांचा आवाज. आता 1 बॉल आणि विजयासाठी 8 धावांची गरज. एखादा खराब बॉल आहे ना तो कोळवाडी टीमला मात्र इथून विजयाकडे नेईल. इथे पहिल्या षटकामध्ये असं जणू काही वाटत होतं ना की कोळवाडी टीम सहजरित्या या मॅचकडे मात्र घेऊन जाईल, मॅच आपल्या खिशात टाकेल, परंतु तसं होताना पाहायला मिळालं नाहीये. हाच तर क्रिकेट आहे. थरार हा क्रिकेटचा मात्र रंगताना पाहायला मिळतोय. काय क्रिकेटला रंगवलंय पेठाली टीमनं. बॉल सोडून दिलंय का? दिलंय. आलाय बॉल. डॉट. पंच कलवतील. हो यस, डॉट बॉल आलाय. वाईटचा निर्णय. इथून मात्र पंच कलवतील. डॉट बॉल आलाय जरूर पंचांकडनं. वाईटचा निर्णय आला. बॅट कडिया डेफिनेटली रिव्ह्यू घेतल्या फलंदाजांनी. स्क्रीनवर चेक केलं जाईल. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट आणि कारण हा बॉल ना खूप महत्वपूर्ण आहे. जर का वाईट बॉल आलाय, अंपायर निर्णय इथून पाहिलं गेलं तर जरूर अगदी ऑनफिल्ड निर्णय आपण पाहायला गेलं. त्याच्यानंतर मात्र अपील केले, त्याला मात्र इथून फलंदाजांनी वाईट बॉल आहे का, जर का हा वाईट आला ना तर मात्र मॅच मध्ये रंगतदार येईल. मग येणारे 1 बॉल आणि 6ची गरज असणार आहे. जर का वाईट बॉल आला तर 7ची गरज आहे. जे आणखी परत एकदा तुम्हाला नशिबावरती अवलंबून राहावं लागेल. विजयासाठी गरज आहे होती ती 1 बॉल मध्ये तुम्हाला 8. जर का हा वाईट आला तरी सुद्धा तुम्हाला 1 बॉल मध्ये 7 बनवायचे आहेत. म्हणजे बरेच कठीण समीकरण, परंतु इम्पॉर्टंट आहे. कारण नो बॉल येईल, बीमर येईल, त्याच्यावरती षटकार येईल. हा क्रिकेट आहे. चेक केलं जातोय स्क्रीनवरती, कारण तेवढाच महत्वपूर्ण बॉल आहे. थोडासा वेळ जरूर इथे घेतला जाईल कारण मॅच क्रुशल स्थितीमध्ये आहे. कारण हा एक वाईट बॉल कदाचित कोळवाडी टीम सुद्धा जिंकू शकते. हॅलो, तर याच दरम्यान सन्माननीय अरविंद केणी साहेबांना विनंती असल्यास आपण या मंचावरती आपलं स्वागत. आदरणीय अरविंदजी केणी साहेब यांना मी इथे इन्व्हाइट करत आहोत. आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. पहिली लढत फेअर डिलिव्हरी आणि हा सामना जिंकलाय अगदी चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजीच्या ताकदीवरती आणि चांगल्या क्षेत्ररक्षणाच्या नजराणा दाखवत टीम पेठाळी या टीमनं मात्र चांगला खेळ पाहायला मिळालं. तर सन्माननीय मंचावरती उपस्थित मान्यवर आदरणीय विशालजी केणी यांचा आम्ही इथे सन्मान घेत आहोत. मी स्पर्धेचे मुख्य आयोजक शिल्पकार आदरणीय बाळासाहेब धुमाळ साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्मान्य विशालजी केणी साहेबांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करावा. स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय बाळासाहेब धुमाळ यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. पेठाली नगरीचे सन्माननीय विशाल केणी साहेब यांचा हा सन्मान. मायेचे उपदार, शॉल, सौंदर्याचं प्रतीक, सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन त्यांना आम्ही इथे सन्मानित करत आहोत. अरविंदजी केणी यांनाही विनंती असेल आपण आमच्या सन्मान स्वीकार करावा. सन्माननीय अरविंदजी केणी यांचा इथे सन्मान केला जाईल. ग्रामस्थ मंडळ घोट चषक या स्पर्धेचं आपण आयोजन पाहत आहे. ग्रामस्थांना समर्पित असणारी स्पर्धा, घोटच्या प्रत्येक नागरिकाला डेडिकेट करणारी स्पर्धा म्हणजे ग्रामस्थ मंडळ चषक घोट या स्पर्धेचे हे दमदार आयोजन. आणि या स्पर्धेचे प्रमुख शिल्पकार बाळासाहेब धुमाळ यांच्या शुभ हस्ते आदरणीय अरविंद केणी यांचा यथोचित मानसन्मान या स्पर्धेच्या वतीनं या ठिकाणी केला जातोय. प्रत्येक पाहुण्यांचा मानसन्मान आपण या ठिकाणी होताना पाहताय या स्पर्धेनिमित्ताने.